नमस्कार मित्रांनो, नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण आता नवीन प्रवास सुरू करतोय। आता आपण चाललो आहे तर वाराणसीला आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून आता जस्ट ट्रेन सुटलेली आहे। 12:10ची ट्रेन होती। आता प्रवासाला सुरुवात करूया। रात्रीचे 12 वाजले, ऑलमोस्ट 12:10 झाल्यात। दाखवण्यासारखं काय असेल तर दाखवतो, नाही तर मग डायरेक्ट सकाळी दाखवतो। रात्रीचे साधारणतः आता 1 वाजलेत आणि ठाणा क्रॉस केला ऑलमोस्ट। पुढचं स्टेशन आपल्याला कल्याण। सो आता झोपतो आणि तुम्हाला सकाळी भेटतो। सकाळी बघूया कुठे आपली मॉर्निंग होते, त्यानुसार तुम्हाला दाखवतो। चला आता झोपूया। सो आता साधारणतः 7:45 व्हायला आलेत आणि आपण पोहोचलो आहोत भुसावळ जंक्शनला। 7:15च्या आसपासचा टाईम होता, थोडी गाडी लेट आहे। जस्ट नाश्त्यासाठी म्हणून इडली आणि वडा घेतलेला, 50 रुपये प्लेट इथे स्टॉलवरनं, पण खूपच एव्हरेज होता। टेस्ट पण काही खास नव्हती। बघू पुढे कसं काय आपल्याला नाश्ता करायला भेटतोय। साधारणतः आपण आता 444 किलोमीटरचा प्रवास करून भुसावळ जंक्शनला पोहोचलो आहे। महाराष्ट्रातला आता आपल्या ट्रेनचा हा शेवटचा स्टॉप आहे। त्यानंतर आपण आता मध्य प्रदेशमध्ये एंट्री करणार आहोत। इथे 5 मिनिटाचा हॉल्टिंग टाईम आहे आणि स्टेशन कोड आहे BSL। 444 किलोमीटर आतापर्यंत आपण पार केलेत। तर साधारणतः सकाळी मी कुठे जळगावच्या आसपास माझी झोप पूर्ण झाली होती, तेव्हा साधारणतः 7 वाजले होते काहीतरी, पण मला तेव्हा जास्त सूट नाही करता आलं। आता प्रॉपर फ्रेश वगैरे झालो आहे, थोडासा नाश्ता केला आहे। नाश्त्याचा रिव्ह्यू तुम्हाला दिलाच आहे। बघू आता आपल्याला पुढे आता कोणते कोणते स्टेशन लागतात आहेत। वरच्या प्लॅटफॉर्म नंबर 6वरून आपली आता ट्रेन निघाली आहे। मोठं असं रेल्वे स्टेशन महाराष्ट्रातलं भुसावळ जंक्शन। आपण आता इटारसीच्या आउटरला आहोत आणि सिग्नल दिलाय। 1-2-3 मिनिटात आपण इटारसी जंक्शनला पोहोचू। मध्य प्रदेशमधलं एक महत्त्वाचं रेल्वे स्टेशन आणि अशा प्रकारे इटारसी शहर सिग्नल दिला। बघू आता एक 12:15चा टाईम होता
लवकर आलो आहे आपण इथे. 2 मिनटं झालेत ऑल देऊन. थोडक्यात इटारसी शहराची ही झलक पाहू शकता. आता इटारसी रेल्वे स्टेशन येईल. ज्या रेस्टॉरंटमधून आता आपण ऑर्डर केले ते कांचन रेस्टॉरंट इथेच आहे, स्टेशनच्या अगदी बाजूला. बघूया ह्याची थाळी कशी आहे ती. आता 10 मिनिटाचा हॉल्टिंग टाइम कंप्लीट करून इटारसीवरून निघालेलो आहे. आता जे आपण ऑर्डर केलं आहे फूड ते एक्सप्लोर करूया, बघूया कसं काय टेस्ट आहे त्याची. आपण जे फूड ऑर्डर केलेलं हॉटेल कांचन रेस्टॉरंट फूड ऑन ट्रकच्या ॲप थ्रू, सो ते अशा प्रकारचे काय पॅकेजिंग आहे. आणि आतमध्ये आता आपण ओपन करूया. पार्सल ओपन केलं, त्यामध्ये कटलेरी किट, माउथ फ्रेशनर, सॉल्ट, पिकल, पनीरची भाजी, मिक्स व्हेज, त्यानंतर गुलाबजाम, चपाती, चटणी, रायता, दाल, चावल, अशा प्रकारचे हे आपली ही डिश. आता आपण जेवण घेऊया, बघूया टेस्ट कशी काय आहे ते. दोस्त की तरफ है ये बड़ा बड़ा सा गेम करता है ना. अभी गया था गाँव शादी थी आया था.
साधारणतः 950 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून आता आपण मदन महलला पोहोचलेलो आहे. आणि वातावरण सकाळपासूनच खरं एकदम प्लेझेंट आहे, थंडी आहे. ह्याच्या पुढे थोडा वेळ आपल्याला जबलपूर लागेल, एक अर्धा तास ट्रेन लेट आहे. आपल्या ट्रेनने 995 किलोमीटर कंप्लीट केलेत आणि आता पोहोचलो आपण जबलपूरला. संध्याकाळचे ऑलमोस्ट 4 वाजलेत. टोटल 6 प्लॅटफॉर्म आहेत जबलपूर रेल्वे स्टेशनला आणि आपली ट्रेन 6 नंबर प्लॅटफॉर्मलाच लागली आहे. एक 5 मिनिटाचा हॉल्टिंग टाईम आहे. गाडी थोडीशी लेट आहे. गिरनार कंपनीची ही ग्रीन टी देसी कावा खरंच खूप छान टेस्ट आहे याची. एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पण. गाडी आता कटनी रेल्वे स्टेशनला पोहोचली आहे. मध्य प्रदेशमधला रेल्वे स्टेशन आहे. KT याचं स्टेशन कोड आहे. एक 5 मिनिटाचा हॉल्टिंग टाईम आहे इथे आणि साधारणतः 6 वाजल्यात. छोटा रेल्वे स्टेशन आहे. 5 मिनिटात इथून आता गाडी पुढे निघेल. उत्तर प्रदेशमधल्या पहिला रेल्वे स्टेशन आहे माणिकपूर. तिथे आता आपण पोहोचलो आहे. साधारणतः एक 10 मिनिटं गाडी लेट आहे आणि तिथे थंडी खूप प्रचंड आहे, खूप प्रचंड आहे. मला ॲक्च्युली हे पण पकडता येत नाही, एवढं थंड आहे. फायनली 1500 किलोमीटरचा प्रवास करत आता आपण शिवजी की नगरी वाराणसीमध्ये पोहोचलेलो आहे, जे आपल्या शेवटचं डेस्टिनेशन होतं. सो हा संपूर्ण प्रवास तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करायला विसरू नका. साधारणतः 30 तारीखला आपण रात्री 12 वाजता हा प्रवास सुरू केलेला. तो आता 31 तारीख आहे, 31st रात्र आहे आणि सकाळ आहे 4 वाजता आपण इथे पोहोचलेलो आहे. साधारणतः एक 27 तासाचा प्रवास आपण पूर्ण केलेला आहे. वाराणसी रेल्वे स्टेशन अशा प्रकारे काही दिसतंय. आणि राष्ट्रीय दुखवटा असल्यामुळे फ्लॅग अर्ध्यावर ठेवलाय. अगदी काही दिवसापूर्वी डॉक्टर मनमोहन सिंग यांचं निधन झालं, त्यामुळे राष्ट्रीय दुखवटा आहे, तो फ्लॅग अर्ध्यावर ठेवलाय. बाकी वाराणसी स्टेशन बघू शकतो. माझी कॅब ना बॅगेत आहे आणि बॅगेत पुढे ठेवली आहे, ते मला भेटत नाही. सो अशा प्रकारे काही मी शोधायला कव्हर केलं आहे सध्या. कसं आहे लोक कमेंट करून नक्की सांगा.